So hello students. So today we are going to start the new topic. Okay. हा जो टॉपिक आहे तो आपण थेरी, नीट, जेईई, सीईटी या सगळ्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अगदी व्यवस्थित सुरुवातीपासून बघणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ऍटम्स नावाचा टॉपिक बघूया आणि त्याच्यानंतर आपण न्यूक्लियाय नावाचा टॉपिक बघूया. कारण अकॉर्डिंग टू एनसीईआरटी देर आर टू टॉपिक्स. फर्स्ट टॉपिक इज ऍटम, सेकंड टॉपिक इज न्यूक्लियाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, हा टॉपिक इझी आहे. ओके, खूप इझी आहे. ऍटम्स. ओके, आता ऍटमची सुरुवातीला, ऍटम हा टॉपिक स्टार्ट करत असताना ऍटमची थोडीशी आपण हिस्ट्री बघूया सुरुवातीला. हिस्ट्री. ओके, ऍटमच्या हिस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून कुठल्या कुठल्या सायंटिस्टची नावं शेवटपर्यंत येतात ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जे ऍटमशी रिलेटेड नाव येतं ते एका इंडियन पर्सनचं येते, लक्षात घ्या. म्हणजे ऍटमची डिस्कव्हरी जी आहे ती कुणी केलेली आहे, इंडियानं केलेली आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. सो फर्स्ट ऑफ ऑल ऍटमशी रिलेटेड जे नाव येतं दॅट इज महर्षी कनाद. महर्षी कनाद. महर्षी कनाद या इंडियन फिलॉसॉफरनं काय केलेली आहे, ऍटमची डिस्कव्हरी केलेली आहे. महर्षी कनाद. ओके, सो महर्षी कनाद, this is the first name related to the atom. महर्षी कनाद. ओके, आणि साधारणपणे 6 to 4th BC. ओके, 600 to 400 BC. 600 to 400 BC. बिफोर ख्रिस्त. बिफोर ख्रिस्त 600 to 400 च्या मध्ये महर्षी कनाद यांनी, एक्झॅक्ट डेट माहित नाही परंतु अंदाजे साधारणपणे बिफोर ख्रिस्त 600 to 400 च्या मध्ये. 600 to 400 म्हणजे तुम्हाला माहित आहे ख्रिस्त एरा फॉर एक्झाम्पल 0 ला चालू झाला. ओके, आता आपण आहे 2020 मध्ये. 2020 मध्ये, लक्षात घ्या. ओके, दिस इज एडी असं म्हटलं जातं, आफ्टर डेथ ऑफ दी ख्रिस्त. आणि त्याच्या अगोदर 400 इथे येणार आणि 600 इथे येणार आहे. 600 to 400 च्या मध्ये, म्हणजे थोडक्यात मायनस, 0च्या पाठीमागे जे असतं ना, बिफोर ख्रिस्त म्हणजे बिफोर, मायनस मध्ये आपण लिहू शकतो ते. बिफोर ख्रिस्त म्हणजे मायनस. तर या दरम्यान हा जो टाइम इंटरवल आहे, या दरम्यान महर्षी कनाद यांचं वर्क जे आहे तिथं आयडेंटिफाय केले गेलेलं आहे. आणि महर्षी कनाद यांनी सगळ्यात अगोदर सांगितलेलं आहे की एव्हरी element is made of small particles and these particles are named as अणु. ओके, म्हणजे कनादने सगळ्यात अगोदर प्रत्येक मूलद्रव्य किंवा प्रत्येक मॅटर हा स्मॉलेस्ट एलिमेंट पासून बनलेला असतो आणि त्या स्मॉलेस्ट एलिमेंटला नाव काय दिलेलं आहे, अणु. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात अगोदर ऍटमशी रिलेटेड जो वर्ड आलेला आहे दॅट इज अणु हा आलेला आहे, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड, महर्षी कनाद नंतर किंवा जवळपास त्यांच्याच कालावधीमध्ये ऍटम हे नाव कुणी दिलेलं आहे, ग्रीक फिलॉसॉफर, ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर लिओसिपस अँड डिमोक्रिटस. ओके, सो महर्षी कनाद इज अ इंडियन फिलॉसॉफर. ओके, आफ्टर दैट Greek philosopher Leucippus and Democritus. These are 460 to 370 BC. 460 to 370 बिफोर ख्रिस्त, म्हणजे 0च्या पाठीमागं 460 पासून 370 पर्यंत. ओके, ग्रीक फिलॉसॉफर लिओसिपस अँड डिमोक्रिटस. ओके, दे डिफाईन द ऍटम. हे ग्रीक, आता ऍक्च्युली ऍटम हा वर्ड कुठून आलेला आहे, ग्रीक लँग्वेज मधून आलेला आहे. कारण ग्रीक लँग्वेज मध्ये ऍटमॉस नावाचा एक वर्ड आहे. ओके, ऍटमॉस.
आणि ऍटमॉसचा मिनिंग काय होतो की ज्याला अजिबात कट करता येत नाही. म्हणजे लिओसिपस आणि डेमोक्रिटस यांनी काय सांगितलेलं आहे की कुठल्याही मॅटरला आपण कट 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 करत गेलो तर आपल्याला शेवटी असा एक पार्टिकल मिळतो. कुठल्याही मॅटरला आपण डिवाइड करत गेलो, कट करत गेलो तर शेवटी आपल्याला असा एक पार्टिकल मिळणार आहे की ज्याला फर्दर आपण कट करू शकत नाही. ओके. आणि तो जो पार्टिकल आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, ऍटम असं नाव दिलेलं आहे. आणि ऍटम हा वर्ड कुठून आलेला आहे, ऍटमॉस या ग्रीक वरून आलेला आहे. ऍटमॉस म्हणजे ज्याला आणखी कट करता येत नाही. ऍटमॉस म्हणजे काय, विच कॅन नॉट बी डिवाइड फर्दर, विच कॅन नॉट बी कट फर्दर और डिवाइड फर्दर, ऍटमॉस. आणि याच्यावरून ऍटम हा वर्ड जो आहे तो आलेला आहे. सो ऍटम हा वर्ड ऍटमॉस या ग्रीक वर्ड वरून आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो ऍटम हे नाव सगळ्यात अगोदर कुणी दिलेलं आहे, डेमोक्रिटस. स्पेसिफिकली लिओसिपस आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कोण येतं, डेमोक्रिटस. ओके. 460 to 370 BC. परंतु हा फंडामेंटल पार्टिकल ऍटम जो आहे त्याची डिस्कव्हरी इंडियन फिलॉसॉफरने केलेली आहे. परंतु त्यांनी नाव काय दिलेलं होतं, त्याला अणु असं नाव दिलेलं आहे, लक्षात घ्या. ओके. आणि अशा प्रकारे कनाद आणि ग्रीक फिलॉसॉफर दॅट इज लिओसिपस अँड डेमोक्रिटस जे आहे त्यांनी ऍटमची सगळ्यात अगोदर डेफिनेशन तयार केलेली आहे. आणि ती डेफिनेशन कशी आहे बघा. डेफिनेशन, ऍटम इज स्मॉलेस्ट invisible and indivisible. Atom is smallest, invisible and indivisible particle of the matter. Matter किंवा element or matter. Actually त्यावेळी element वगैरे कन्सेप्ट नव्हत्या, मॅटर्स कन्सेप्ट होता. सो मॅटर विल बी मोर अप्रोप्रिएट वर्ड. Atom is the smallest invisible and indivisible particle of the matter. So atom is the smallest invisible and indivisible particle of the element or the matter. ही ऍटमची डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. ही कुणी केलेली आहे, महर्षी कनाद आणि डेमोक्रिटस यांनी ही डेफिनेशन तयार केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे ऍटमची थोडक्यात डिस्कव्हरी झालेली आहे. म्हणजे त्यांच्या कन्सेप्टनुसार ऍटमला डिवाइड करता येत नाही, फर्दर अजिबात डिवाइड करता येत नाही, त्याचे पार्ट्स आपल्याला फाइंड आउट करता येत नाहीत. ठीक आहे. आता महर्षी कनाद आणि डेमोक्रिटस यांच्यानंतर नेक्स्ट जे नेम येतं दॅट इज डाल्टन. ओके. आणि डाल्टन या सायंटिस्टने काय केलेले आहे, या ऍटमचा हा स्मॉलेस्ट इनव्हिजिबल आणि इंडिव्हिजिबल पार्टिकल जो आहे त्याचा स्टडी केलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून एक थेरी मांडलेली आहे विच इज कॉल्ड ॲज डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ओके. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ठीक आहे. समजा एखाद्या एक्झाम मध्ये आलं की ऍटमची डिस्कव्हरी कुणी केली, तर त्याच्यामध्ये कनाद आणि डेमोक्रिटस असेल तर करेक्ट ऑप्शन कनाद येणार. आणि कनाद तर जर त्याच्यामध्ये नसेलच तर मग काय येणार आहे, डेमोक्रिटस. लिओसिपस अँड डेमोक्रिटस. मोस्टली अनेक बुकमध्ये डेमोक्रिटस हा वर्ड स्पेसिफिकली आपल्याला बघायला मिळतो. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. सो डाल्टन्स ॲटॉमिक थेरीचे पॉइंट्स काय काय बघा. पॉइंट नंबर 1, पुन्हा एकदा ऍटमची डेफिनेशन. ऍटम इज स्मॉलेस्ट इनव्हिजिबल, डेफिनेशन तशीच केलेली आहे, इनव्हिजिबल अँड इनडिव्हिजिबल. स्मॉलेस्ट, इनव्हिजिबल म्हणजे आपल्याला जो दिसत नाही, आणि इनडिव्हिजिबल म्हणजे परत त्याचे तुकडे करता येणार नाही. स्मॉलेस्ट इनव्हिजिबल अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ इलेमेंट. स्मॉलेस्ट इनव्हिजिबल अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ इलेमेंट. त्याच्यानंतर according to Dalton's atomic theory, atom is like a billiard ball. Atom is like a billiard ball. ओके. ऍटम एखाद्या बिलियर्ड बॉल प्रमाणे आहे, लक्षात घ्या.
बिलियर्ड नावाचा गेम तुम्ही बघितलेला असेल, कदाचित बघितलेला नसेल तर नेटवर सर्च करा, तुम्हाला बघायला मिळेल. बिलियर्ड बॉल म्हणजे तो एक हायली रिजिड, हायली इलॅस्टिक बॉल असतो. ओके, हायली इलॅस्टिक, हायली रिजिड बॉल असतो, लक्षात घ्या. आता जसे बिलियर्ड बॉल सगळे आयडेंटिकल, इक्वल इन मास, इक्वल इन शेप, इक्वल इन साईज वगैरे जसे असतात, तसं अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, अकॉर्डिंग, आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट काय आहे, दिस मॅटर इज मेड अप ऑफ, every matter is made up of these indestructible particles. Every matter is made up of indestructible particles, which are again called as atoms. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पॉइंट काय, एकाच एलिमेंटचे सगळे जे ऍटम आहेत ते कसे असतात, आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल इन मास अँड प्रॉपर्टीज. ओके, ऑल atoms of an element are identical एवढा वर्ड लिहिला तरी चालेल, किंवा आयडेंटिकल इन मास अँड प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे एकाच एलिमेंटचे सगळे ऍटम जे आहेत ते आयडेंटिकल असणार आहे. सगळ्यांचं मास तेवढंच, सगळ्यांची रेडियस तेवढे, सगळ्यांचं व्हॉल्यूम तेवढंच, इलॅस्टिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सगळ्यांच्या तशाच असणार आहेत, डिफरंट नसणार आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय निघतो की डिफरंट एलिमेंट, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. ओके, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र काय येणार आहेत, डिफरंट येणार आहेत. ओके, अँड व्हेन ऍटम कंबाइन्स टुगेदर दे फॉर्म different compounds of the different elements. Okay, when atom combines, they form compounds. So this is the Dalton's atomic theory. याला काय म्हणतो आपण, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी म्हणजे लक्षात येते का बघा. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी जे आहे त्याच्यामध्ये महत्वाचा वर्ड काय आहे, बिलियर्ड बॉल. सो ॲटम हा एखाद्या बिलियर्ड बॉल प्रमाणे आहे, हे याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जे बिलियर्ड बॉल कसे सगळे हार्ड असतात, हायली रिजिड, इलॅस्टिक असतात, सगळे सिमिलर इन साईज अँड शेप असतात. ओके, त्या पद्धतीनं थोडंसं म्हटलेलं आहे डाल्टन. सो स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ द element is called as atom. Atom is like a billiard ball. Every matter is made up of indestructible particles which are called as atoms. All atoms of elements are identical in mass and properties, and when atom combines they form the compound. Okay, very simple. So डाल्टनची ॲटॉमिक थेरी जी आहे ती साधारणपणे कधी आहे, 1810 मध्ये डाल्टननं ही ॲटॉमिक थेरी मांडलेली आहे. ओके, म्हणजे अप टू डाल्टन ऍटम हा का आहे, इनडिव्हिजिबल आहे, म्हणजे ऍटमचे तुकडे करता येत नाही, त्याच्यामध्ये कुठलेही पार्ट्स नाहीये. ओके, नेक्स्ट पार्ट येतो, दॅट इज जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. आणि जे थॉम्सन पासून पुढे लक्षात आलं की ऍटम हा डिव्हिजिबल आहे, म्हणजे त्याचे काय करता येतात, तुम्हाला पार्ट्स करता येतात. ऍटम मध्ये आणखी पार्ट्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, आता जे थॉम्सन जे आहे ते नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करत होते. कुठले, इव्हॅक्युएटेड इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबचा स्टडी करत होते. ओके, म्हणजे जे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल कसं डिस्कवर झालेलं आहे लक्षात घ्या. दिस इज इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब म्हणजे काय,
इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब म्हणजे याच्यामध्ये जो गॅस आहे ना तो व्हेरी व्हेरी लो प्रेशर आहे किंवा याच्यामधला गॅस काढून टाकलेला आहे. ओके, किंवा देर इज अ गॅस ऍट व्हेरी व्हेरी लो प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? 760 मिलीमीटर ऑफ एच असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, 760 मिलीमीटर ऑफ एच. तर इथं साधारणपणे 1 मिलीमीटर ऑफ एच एवढं प्रेशर ठेवलं जातं, म्हणजे व्हेरी 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 लो प्रेशर. म्हणजे थोडक्यात सगळा गॅस जवळपास काय केलेला असतो? काढून टाकलेला असतो. थोडाफार गॅस याच्यामध्ये असतो किंवा गॅस नसतो अजिबात. याला म्हटलं जातं इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. आता या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये काय असतात? दोन साईडला 2 इलेक्ट्रोड असतात. ओके, सो एका साईडचा इलेक्ट्रोड हा निगेटिव्हली चार्ज असणार, त्याला कॅथोड असं म्हटलं जातं, आणि दुसऱ्या साईडला असतो ऍनोड. ओके, कॅथोड अँड ऍनोड. आणि हे कॅथोड आणि ऍनोड मध्ये डीसी सप्लाय जोडलेला असतो ऑफ द ऑर्डर ऑफ 10,000 व्होल्ट. 10,000 व्होल्टचा डीसी सप्लाय कॅथोड. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे कॅथोड आणि ऍनोडच्या मध्ये? 10,000 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. आणि हा एक्सपेरिमेंट ऍक्च्युअली कशासाठी केला जात होता? की गॅसेस मधून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो कशा प्रकारे होतो, इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो, याचा स्टडी जे थॉम्सन करत होते बाय युझिंग दिस इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. आणि हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झालेली आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी कशी झाली? तर ज्यावेळी अशा प्रकारे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये एका साईडला कॅथोड लावला जातो, दुसऱ्या साईडला ऍनोड लावला जातो, इलेक्ट्रोड लावले जातात, आणि त्यांच्यामध्ये साधारणपणे 10,000 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स लावल्यानंतर जे थॉम्सनला असं दिसून आलं की याच्यामधून काही पार्टिकल्स, कॅथोड मधून काही पार्टिकल्स बाहेर पडतात, काही पार्टिकल्स बाहेर पडतात. आणि ते ज्यावेळी ऍनोडवर किंवा ऍनोडच्या साईडला असणारे जे ग्लासचा सरफेस आहे त्याच्यावर आदळतात, त्यावेळी तिथं काय होतात? स्पार्क्स क्रिएट होतात. स्पार्क्स म्हणजे स्किंटिलेशन. स्किंटिलेशन्स असं त्याला म्हटलं जातं, किंवा स्पार्क्स क्रिएट होतात. म्हणजे याच्यावरून हे लक्षात आलेलं आहे, म्हणजे हे स्पार्क का क्रिएट होतात? तर त्याच्यावरून हे लक्षात आलं की कॅथोड मधून काय होतात? काही इनव्हिजिबल पार्टिकल्स बाहेर पडतात. म्हणजे इथल्या मधल्या पाथमध्ये ते पार्टिकल दिसणार नाहीत, पार्टिकल बाहेर पडतायत. हे कसं कळणार? इथं ऍनोडवर किंवा या ग्लास ट्यूबवर काय होतात? स्पार्क किंवा स्किंटिलेशन प्रोड्यूस झालेले जे थॉम्सनला दिसले. ओके, म्हणजे ज्यावेळी इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये कॅथोड ऍनोड लावून त्यांच्यामध्ये साधारणपणे 10,000 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला जातो, त्यावेळी कॅथोड मधून काही पार्टिकल्स बाहेर पडताना जे थॉम्सनला दिसले. लक्षात घ्या. मग त्या पार्टिकलचा त्यांनी स्टडी केला. म्हणजे काय केलं? इलेक्ट्रिक फील्ड इथं लावलं. इलेक्ट्रिक फील्ड कसं लावायचं? वर एक पॉझिटिव्हली चार्ज प्लेट लावायची आणि खाली निगेटिव्हली चार्ज प्लेट लावायची. तर त्यावेळी ते पार्टिकल असे वर डिफ्लेक्ट झालेले दिसले टुवर्ड्स पॉझिटिव्ह प्लेट. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय निघाला? की हे पार्टिकल निगेटिव्हली चार्ज असले पाहिजेत. त्याचबरोबर काय केलं? जे थॉम्सननी हे कॅथोडचं जे मटेरियल जे आहे त्याच्यामधून, ज्याच्यामधून काय होतात? हे पार्टिकल बाहेर पडतात, त्याचं मटेरियल चेंज करून बघितलं. म्हणजे सुरुवातीला फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम घेतलं, नंतर कॉपर घेतलं, त्याच्यानंतर गोल्ड घेतलं, त्याच्यानंतर सिल्वर घेतलं, वगैरे वगैरे, डिफरंट एटसेट्रा. डिफरंट मटेरियल कॅथोडचे वापरले आणि बाहेर पडणाऱ्या इलेमेंट्सचं E/M मेजर केलं. E/M म्हणजे काय? स्पेसिफिक चार्ज. सॉरी, Q/M मेजर केलं. Q/M म्हणजे काय? चार्ज पर युनिट मास. स्पेसिफिक चार्ज मेजर केला. सो स्पेसिफिक चार्ज सगळ्यात अगोदर कोणी मेजर केलेला आहे? असा जर एखादा MCQ आला तर त्याचा आन्सर काय येणार आहे? जे थॉम्सन. स्पेसिफिक चार्ज म्हणजे कॅथोड मधून बाहेर पडणारे जे पार्टिकल आहेत, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन, यांचा स्पेसिफिक चार्ज सगळ्यात अगोदर कोणी मेजर केलेला आहे? जे थॉम्सन. स्पेसिफिक चार्ज मेजर केला तर कॅथोडला कुठलाही मेटल जरी वापरला, कुठलाही इलेमेंट जरी वापरला, तर बाहेर पडणारा जो चार्ज, स्पेसिफिक चार्ज आहे, बाहेर पडणाऱ्या पार्टिकलचा स्पेसिफिक चार्ज तेवढाच येतो. लक्षात घ्या, E/M ची व्हॅल्यू तेवढीच येते. म्हणजे याच्यावरून जे थॉम्सननी याच्यावरून हे जे पार्टिकल आहे ते सुरुवातीला याला नाव काय देण्यात आलं? सुरुवातीला इलेक्ट्रॉन हे नाव देण्यात आलं नव्हतं. ही महत्वाची गोष्ट. कॅथोड मधून बाहेर पडतात म्हणून याला नाव काय देण्यात आलेलं होतं? कॅथोड रेज. कॅथोड रेज किंवा कॅथोड पार्टिकल्स असं म्हटलं जातं सुरुवातीला. ओके, कॅथोड रेज और कॅथोड पार्टिकल्स. ओके, आणि हे पार्टिकल नेहमी कुठलाही इलेमेंट वापरा कॅथोडला, कुठलंही मटेरियल वापरा कॅथोडला, ते नेहमी पॉझिटिव्ह प्लेटकडे हे होतात, अट्रॅक्ट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांचा Q/M सेम असतो. याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ जे थॉम्सनने काय काढला की हा जो पार्टिकल आहे तो ऍटमचा फंडामेंटल पार्टिकल असला पाहिजे आणि सगळ्या ऍटम मध्ये असला पाहिजे, तो सगळ्या ऍटम मध्ये एक्झिस्ट करत असला पाहिजे.
ठीक आहे. आणि याच्यावरून इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झालेली आहे. हेन्स इलेक्ट्रॉन इज डिस्कवर्ड. इलेक्ट्रॉन इज डिस्कवर्ड. ओके. सो हा नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कोणी केलेली आहे? जे थॉम्सननी. ऍक्च्युली इलेक्ट्रॉन हे नाव जॉन्सन स्टोनी नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने दिलेला आहे. सुरुवातीला ऍक्च्युली कॅथोड पार्टिकल्सच म्हटलं जायचं याला, परंतु जॉन्सन स्टोनी. परंतु मोस्टली एमसीक्यू मध्ये इलेक्ट्रॉन इज डिस्कवर्ड बायचं करेक्ट आन्सर येतं जे थॉम्सन. लक्षात घ्या. परंतु त्याच्यामध्ये जॉन्सन स्टोनी जर असेल तर ते मोर करेक्ट दॅन जे थॉम्सन. हे देखील नाव तिथे लिहायला पाहिजे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. म्हणजे जे थॉम्सननी त्याच्यावरून काय लक्षात आलं की ऍटम मधून नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स बाहेर पडतात. हे सगळ्यात अगोदर काय केलं? जे थॉम्सननी डिस्कवर केलेलं आहे. लक्षात घ्या. ऍटम मधून काय होतात? नेगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स बाहेर पडतात. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे जे थॉम्सननी सगळ्यात अगोदर शोधून काढलेलं आहे की ऍटम मध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. म्हणजे याचा अर्थ ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज देखील असला पाहिजे. ओके. ऍटम शुड कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑल्सो. हेन्स ऍटम इज डिव्हिजिबल. सो ऍटम डिव्हिजिबल आहे हे सगळ्यात अगोदर कुणी शोधून काढलं? तर याचा आन्सर येणार आहे जे थॉम्सन. सो बिफोर जे थॉम्सन इट वॉज कन्सिडर्ड दॅट ऍटम इज नॉट डिव्हिजिबल. ओके. सो याच्यावरून, या स्टडीवरून जे थॉम्सननी स्वतःचं मॉडेल तयार केलेलं आहे आणि त्याला काय म्हटलं जातं? जे थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल. ओके. आता जे थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल्स रिलेटेड काही पॉइंट्स बघूया. जे थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल. जे थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय येणार बघा. हे जे मॉडेल आहे ते 1903 ला काय केलेलं आहे? प्रपोज केलेलं आहे. जे थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल जे आहे ते 1903 ला जे थॉम्सननी प्रपोज केलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू दिस मॉडेल atom is positively charged sphere. ऍटम हा काय आहे? पॉझिटिव्हली चार्जड स्पियर आहे. म्हणजे संपूर्ण स्पियर जो आहे तो पॉझिटिव्हली चार्जड आहे असं जे थॉम्सननं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. इन विच इलेक्ट्रॉन्स आर इम्बेडेड. in which electrons are embedded. Okay. Embedded. Atom is a positively charged sphere in which electrons are embedded like plum pudding. Like plum pudding. And therefore this model is called as plum pudding model. Therefore this model is also called as plum pudding model. म्हणजे बघा, डाल्टनचं जे मॉडेल होतं त्याला काय म्हटलं जातं? बिलियर्ड बॉल मॉडेल. याला काय म्हटलं जातं? प्लम पुडिंग. आता प्लम पुडिंग म्हणजे काय? आता प्लम पुडिंग याचा ऍक्च्युअल मिनिंग काय निघतो लक्षात घ्या. गऱ्याचा लाडू किंवा शिऱ्याचा लाडू आणि त्याच्यामध्ये मध्ये काय असतात? मनुके असतात. असा जो लाडू आहे ना त्याला काय म्हटलं जातं? प्लम पुडिंग असं म्हटलं जातं. म्हणजे एक लाडू की ज्याच्यामध्ये मध्ये स्वीट पार्टिकल्स असतात ना, जसे बेदाणे, मनुके, बदाम, काजू वगैरे वगैरे. म्हणजे जसं त्या लाडूमध्ये डिफरंट स्वीट इलेमेंट्स, लाईक वॉटरमेलन पण म्हणू शकतो, लाईक वॉटरमेलन. ओके. परंतु ऍक्च्युअली प्लम पुडिंगचा तर मिनिंग असा निघतो की डिक्शनरी मध्ये बघितला तर ह्याचा गऱ्याचा लाडू किंवा सांझा म्हणतो ना आपण, सांझा, त्याचा लाडू की ज्याच्यामध्ये मध्ये मनुके असतात. सो लाईक दिस ओनली देर इज अ
मॉडेल. सो दिस मॉडेल इज कॉल्ड ॲज प्लम पुडिंग मॉडेल. म्हणजे डाल्टनचं जे आहे ते बिलियर्ड बॉल मॉडेल आहे आणि हे जे आहे ते प्लम पुडिंग मॉडेल. हे काही स्पेसिफिक वर्ड देखील लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट रिलेटेड टू दिस जे थॉम्सन्स मॉडेल. टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द होल स्पियर इज इक्वल टू टोटल नेगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. टोटल पॉझिटिव्ह चार्ज on atom is total positive charge on atom is equal to total negative charge of the electron. Total negative charge of electrons, and hence atom is electrically neutral. Hence it is initially neutral. Hence it is electrically neutral. Okay, after that, point number 4. Point number 4 is that the positive charge cannot come out and only negative charged electron, which are very small and separate, can come out. Okay, positive charge cannot come out, can't come out, and only embedded electrons, which are separate particles, can come out. Of atom. Okay, and last point related to J.J. Thomson's model is that the model explains the formation of ion and ionic compound. This model can help. This model can explain. हे जे atomic model आहे can explain formation of ions and ionic compounds. ओके, सो दिस इज अबाउट जे थॉम्सन्स मॉडेल. लक्षात येते का बघा, जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते या पद्धतीनं जे थॉम्सननी प्रपोज केलेलं आहे 1903 ला. ओके, आता दिस मॉडेल कॅन एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ आयन्स. कसं काय, तर सुरुवातीला जेवढा पॉझिटिव्ह चार्ज होल स्पिअरवर असणार तेवढाच इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ज्यावेळी आता जे थॉम्सनच्या एक्सपेरिमेंटमध्ये हे दिसून आलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात स्पिअर मधून. आता इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले तर काय होणार, निगेटिव्ह चार्ज कमी होणार आणि तो काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज स्पिअर होणार आहे. किंवा एखाद्या वेळी एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍड पण होऊ शकतो. ऍड झाला तर काय होणार आहे, निगेटिव्ह आयन तयार होणार. म्हणजे अशा प्रकारे ॲटमचे पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन तयार होऊ शकतात त्या स्पिअरमधून इलेक्ट्रॉन काढला किंवा इलेक्ट्रॉन ऍड केला तर. ओके, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आयन्स तयार होतात. हे जे थॉम्सनला या मॉडेलवरून एक्सप्लेन करता आलं आणि पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन एकमेकाला स्टिक होऊन, ओके, चिकटून काय होणार आहेत, आयोनिक कंपाऊंड्स तयार होणार आहेत. आयोनिक कंपाऊंड्स. सो इन दिस वे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ आयन्स अँड आयोनिक कंपाऊंड्स कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ दिस जे थॉम्सन्स मॉडेल. हा त्याचा सगळ्यात मोठा मेरिट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो वन्स अगेन बघा, अकॉर्डिंग टू जे थॉम्सन मॉडेल, ऍटम इज अ पॉझिटिव्हली चार्ज स्पिअर. म्हणजे पूर्ण ऍटम जो आहे ना तो स्पिअर आहे आणि तो सगळा पूर्ण स्पिअर पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इम्बेडेड आहेत मध्ये. दिस मॉडेल इज कॉल्ड एज प्लम पुडिंग मॉडेल. ओके, टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन होल स्पिअर इज इक्वल टू टोटल नेगेटिव्ह चार्ज ऑन दॅट इलेक्ट्रॉन्स इम्बेडेड. Positive charge cannot come out and only negative charge or the embedded electrons can come out of the atom, and therefore this model can explain the formation of ion and ionic compounds. Okay, आता हे जे थॉम्सनचं मॉडेल करेक्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी रुदरफोर्डच्या ऑब्झर्वेशन मध्ये त्याचे कलिग्स, ओके, रुदरफोर्डचे कलिग्स किंवा रुदरफोर्डचे स्टुडंट्स असं आपण म्हणू शकतो. रुदरफोर्ड हे एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते आणि त्यांचे BSc चे स्टुडंट्स
किंवा कलिग्स असं त्यांना बुकमध्ये पर्टिक्युलरली म्हटलेलं आहे, परंतु नेटवर सर्च केलं तर ते त्यांचे स्टुडंट्स आहेत, लक्षात घ्या. गिझर आणि मार्सडन यांनी काय केलेलं आहे, सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेले आहेत आणि त्याला काय म्हटलं जातं, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे ते त्यांच्या ग्रॅज्युएशनला असताना, BSc ला असताना, ग्रॅज्युएशनला असताना केलेले हे एक्सपेरिमेंट्स आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून परत जे थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी गिझर मार्सडन एक्सपेरिमेंट. गिझर मार्सडन experiment. Gizer and Marsden experiment. सो हा जो गिझर मार्सडन एक्सपेरिमेंटचा जो पिरियड आहे तो किती आहे, 1908 to 1913. काही बुकमध्ये 1911 असंही याच्यामध्ये दिसून येतं. 1911च्या आसपास हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आलेला गिझर मार्सडन. ओके, सो दिस एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म बाय गिझर अँड मार्सडन under observation of Rutherford, and therefore this is also called as Rutherford's experiment also. Okay, so this under observation of Rutherford, Ernest Rutherford असं त्यांचं फुल नाव आहे, Ernest Rutherford. ओके, under observation of Ernest Rutherford, his colleagues, okay, Gizer and Marsden performed a series of experiments which are called as हे जे एक्सपेरिमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट लक्षात घ्या. गिझर मार्सडन एक्सपेरिमेंट मध्ये हा पॉइंट नंबर 1 होतो. अंडर ऑब्झर्वेशन ऑफ रुदरफोर्ड, हिज कलिग्स गिझर अँड मार्सडन परफॉर्म्ड ए सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स which is called as अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. यस, एक्सपेरिमेंटचं पर्टिक्युलर नाव काय आहे, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आता या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे बघा, तर हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स आर इन्सिडेंट ऑन ए व्हेरी थिन गोल्ड फॉइल. ओके, इन अल्फा scattering experiment, or in this experiment, high energy alpha particles are incident. High energy alpha particles are incident on, in alpha scattering experiment, high energy alpha particles are incident on a very thin gold foil. Very thin gold foil. ओके, म्हणजे या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे लक्षात येते ना, हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स जे आहेत, हाय एनर्जी म्हणजे हाय कायनेटिक एनर्जी असणारे किंवा हाय व्हेलॉसिटी असणारे अल्फा पार्टिकल एका एकदम पातळ गोल्डच्या फॉइलवर इन्सिडेंट केलेले आहेत. आता ही थिन गोल्ड फॉइल का वापरली, कारण गोल्ड इज द ओनली इलेमेंट विच इज हायली डक्टाईल. म्हणजे त्याचं गोल्डची डक्टिलिटी जी आहे ती व्हेरी 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 हाय आहे. म्हणजे याचा काय करू शकतो आपण, गोल्डचा एकदम थिन, एकदम पातळ पत्रा तयार करू शकतो. बाकीच्या
इलेमेंट मध्ये ती तेवढा थिन पातळ जो पत्रा जो आहे तो तयार करू शकत नाही. म्हणजे एवढा पातळ असतो की तो पूर्णपणे ट्रान्सपरंट असतो, त्याच्यामधून आरपार दिसतं. कारण आपल्याला जवळपास ऍटमचा एकच लेअर किंवा त्या लेअरमध्ये एक किंवा दोनच ऍटम असले पाहिजेत, असा लेअर आपल्याला तयार करता आला पाहिजे. म्हणून पर्टिक्युलरली इथं गोल्ड घेतलेला आहे, बिकॉज ऍटम इज हायली मॅलिएबल. सो अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये गोल्डच का यूज करण्यात आलं, त्याचं रिझन आहे गोल्ड इज हायली मॅल्युएबल अँड वी कॅन प्रोड्यूस अ व्हेरी व्हेरी थिन ऍज कम्पेअर टू अदर एलिमेंट, व्हेरी व्हेरी थिन शीट ऑफ दी गोल्ड. आता याच्यामध्ये पॉइंट्स कसे आहेत बघा, बाकीचे पॉइंट्स हे लक्षात घ्या. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, इन अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स आर इन्सिडेंट ऑन ए व्हेरी थिन गोल्ड फॉइल. ओके, सो the schematic arrangement or the experimental setup is shown as below. experimental setup जो आहे याचा या पद्धतीने आहे. experimental setup is as shown below. experimental setup. So these are the diagrams of the experimental setup of the Gizer-Marsden experiment. Okay, so these are from NCERT book. Okay, so this diagram is also second diagram je ahe, it is also available in the textbook. So this is a 3D diagram. Okay, so this is from NCERT book. So this is a 3-dimensional diagram and this is a 2-dimensional diagram. So this is the experimental setup of the Gizer-Marsden experiment. Okay, तर याचं डिस्क्रिप्शन थोडंसं बघूया आपण, डिस्क्रिप्शन कसं आहे. तर इन दिस एक्सपेरिमेंट काय केलेलं आहे, आपण ऑलरेडी हा पॉइंट लिहिलेलाच आहे. इन अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स आर इन्सिडेंट ऑन व्हेरी थिन गोल्ड फॉइल. ओके, आता या हाय एनर्जी अल्फा पार्टिकलचा सोर्स काय आहे, सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स म्हणजे हे अल्फा पार्टिकल हाय व्हेलॉसिटी हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स आपल्याला इथं लागणार आहेत. तर सोर्स ऑफ आहे रेडिओ ऍक्टिव्ह बिस्मथ, हे लक्षात घ्या, रेडिओ ऍक्टिव्ह बिस्मथ. सो दिस इज पॉइंट नंबर 4. रेडिओ ऍक्टिव्ह bismuth, okay, that is Bi 83214 is used as source of high energy, high kinetic energy or high velocity alpha particles. Okay, so here there is a source, you can see this. Sometimes it is represented like this. Now the high energy alpha particles emitted by this bismuth are collimated. इथं काय आहेत लक्षात घ्या, लीड ब्रिक्स आहेत, लीड ब्रिक्स. ओके, लीड ब्रिक्स. आता या लीड ब्रिकला काय असतं, म्हणजे या अल्फा पार्टिकलच्या सोर्सच्या समोर काय ठेवलेलं आहे, लीड ब्रिक्स ठेवलेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्या लीड ब्रिक्स मध्ये काय आहे, एक छोटस, एकदम छोटस होल आहे. म्हणजे काय होणार, या सोर्स मधून बाहेर पडलेले अल्फा पार्टिकल काय होणार, होल मधून जाणारे तेवढेच पुढे जाणार, बाकीचे सगळे काय होतं, लीड ब्लॉक ऍब्सॉर्ब करतो. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, कॉलिमेटर असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज कॉलिमेटर. दिस इज कॉल्ड ॲज कॉलिमेटर. ओके, कॉलिमेटर. So alpha particles emitted by source are collimated. Collimated म्हणजे काय, that is narrow beam. Collimated by narrow beam by lead blocks.
called as collimator. ओके, हे जे आपण स्टडी करायला लागलोय ते थिअरी ॲज वेल ॲज मेन्स अँड नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. अजून आपली थिअरीच चालू आहे, लक्षात घ्या. ओके, आणि त्याच्यामध्ये काही नीट अँड मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे महत्वाचे पॉईंट मी सांगतोय. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो स्पेसिफिकली नीट आणि मेन्स या स्वरूपात मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्ट. So alpha particles are emitted by source are collimated, that is narrow beam is produced by lead blocks called as collimator. Then these alpha particles are incident on the gold foil. This narrow beam, okay, this narrow beam of alpha particles are incident on thin gold foil. ओके, थिन गोल्ड फॉईल वर इन्सिडेंट केलेला आहे. अँड थिकनेस ऑफ गोल्ड फॉईल जो आहे तो किती आहे, 2.1 इंटू 10⁻⁻⁷ मीटर. ओके, गोल्ड फॉईल ऑफ थिकनेस that is 2.1 into 10⁻⁻⁷ मीटर. थोडा स्मॉल थिकनेस याचा आहे, लक्षात घ्या. एक्सपेरिमेंट मधल्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या तुम्हाला दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. ओके, इथं सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल काय असणार आहे, दॅट इज रेडिओ ऍक्टिव्ह बिस्मथ 214.83. याची एनर्जी लिहायची राहिली. याची एनर्जी किती आहे बघा, हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स, याची जी एनर्जी आहे ती किती आहे, 5.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. एवढी कायनेटिक एनर्जी या अल्फा पार्टिकल मध्ये असते, हे लक्षात घ्या. 5.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट which are emitted from the radioactive bismuth. आता हे गोल्ड फॉईलवर अल्फा पार्टिकल इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतात, ते ऑल डायरेक्शन स्कॅटर होतात. म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं गोल्ड फॉईल आहे ना, गोल्ड फॉईल ऑफ थिकनेस अबाउट 10⁻⁻⁸ मीटर थिक. ओके, ही 3 गोल्ड फॉईल आहे. इकडून अल्फा पार्टिकल आलेले आहे, त्याच्यावर इन्सिडेंट झालेले आहेत, आणि गोल्ड फॉईलवर इन्सिडेंट झाल्यानंतर सगळ्या डायरेक्शन स्कॅटर होतात. आता किती अँगलला, विथ रिस्पेक्ट टू इनिशियल डायरेक्शन, किती अँगलला अल्फा पार्टिकल स्कॅटर झालेले आहेत, किती अल्फा पार्टिकल स्कॅटर झालेले आहेत, हे चेक करण्यासाठी काय आहे, तर एक डिटेक्टर आहे बघा, डिटेक्टर. When alpha particles are incident, on gold foil, they are reflected किंवा scattered. They are scattered in all directions, which are detected by ओके, ते कुणी डिटेक्ट केलेले असणार आहेत, बाय डिटेक्टर which moves on a circular scale, हा जो डिटेक्टर आहे तो सर्क्युलर स्केलवर या पद्धतीनं इकडे तिकडे काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो, विच मूव्स ऑन अ सर्क्युलर स्केल. आणि डिटेक्टर म्हणजे बेसिकली काय असणार आहे, एक झिंक सल्फाइड स्क्रीन आणि एक मायक्रोस्कोप असणार आहे. दिस डिटेक्टर कन्सिस्ट ऑफ झिंक सल्फाइड स्क्रीन, त्याला आपण ZNS शॉर्ट मध्ये म्हणतो, ZNS, झिंक सल्फाइड स्क्रीन अँड ए मायक्रोस्कोप. ओके,
आता झिंक सल्फाईड स्क्रीनच का वापरली जाते? कारण झिंक सल्फाईडची अशी एक प्रॉपर्टी आहे की त्याच्यावर हाय एनर्जी पार्टिकल आदळल्यानंतर स्पार्क क्रिएट होतो किंवा स्किंटिलेशन्स क्रिएट होतात, ही त्याची प्रॉपर्टी आहे. झिंक सल्फाईड या सरफेसची प्रॉपर्टी काय आहे? त्याच्यावर कुठलाही हाय एनर्जी पार्टिकल आदळला तर त्याच्यावर स्किंटिलेशन स्पार्क्स क्रिएट होतात. आणि मायक्रोस्कोपच्या साहाय्याने काय करतात? किती स्किंटिलेशन्स प्रोड्यूस होतात ते आपण मेजर करू शकतो पर युनिट टाइम. पर युनिट टाइम किती स्किंटिलेशन्स, किती स्पार्क्स तिथं दिसतात हे आपण बघू शकतो, मेजर पण करू शकतो. लक्षात घ्या. Okay, zinc sulfide and screen and the microscope. So when this scattered alpha particle incident on the zinc sulfide screen, scintillations are produced. When scattered alpha particles are incident on ZNS screen, scintillations म्हणजे थोडक्यात काय त्याला म्हणतो आपण, स्पार्क्स आर प्रोड्यूस्ड. ओके, सो दिस इज द टोटल अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. म्हणजे अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचं डिस्क्रिप्शन एवढं आहे या पद्धतीनं. आता याचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. वन्स अगेन जस्ट रिपीट करतो फास्टमध्ये. गिझर मार्स्टन एक्सपेरिमेंट हा कुणी केलेला आहे? रुदरफोर्डने केलेला आहे किंवा त्यांचे जे कलिग्स आहेत गिझर आणि मार्स्टन यांनी केलेला आहे. ओके, सो अंडर ऑब्झर्वेशन ऑफ रुदरफोर्ड, हिज कलिग्स Gizer and Marston performed series of experiment which is called as alpha scattering experiment. Okay, in alpha scattering experiment, high energy alpha particles are incident on a very thin gold foil. Experimental setup is as shown in figure. बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं तर एक्सपेरिमेंटल सेटअपची ही सेकंड डायग्राम जी आहे ती तुम्हाला काढावी लागेल. ओके, सो याच्यामध्ये हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्स आपल्याला लागणार आहेत आणि हे हाय एनर्जी अल्फा पार्टिकल कुठून मिळवलेले आहेत? रेडिओ ऍक्टिव्ह बिस्मथ मधून मिळवलेले आहेत. लक्षात घ्या. आणि त्यांची एनर्जी जी आहे ती किती आहे? साधारणपणे 5.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्रत्येक अल्फा पार्टिकलची एनर्जी 5.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. अल्फा पार्टिकल इमिटेड बाय द सोर्स. आता सोर्स मधून निघालेले अल्फा पार्टिकल एक क्वालिमेटेड नसतात, नॅरो बीम मध्ये नसतात. तर त्याला नॅरो बीम करायचं काम जे आहे ते कोण करतं? क्वालिमेटर करतो. क्वालिमेटर म्हणजे बेसिकली काय असतात? लीड ब्लॉक्स असतात. लीड ब्लॉक्स जे सगळ्या डायरेक्शनचे, बाकीच्या डायरेक्शनचे काय करतात? अल्फा पार्टिकल ऍब्सॉर्ब करतात आणि त्या लीड ब्लॉक मध्ये एक नॅरो होल असतात. त्या नॅरो होल मधून बाहेर पडणारे जे अल्फा पार्टिकल फक्त बाहेर येतात आणि अशा प्रकारे एक नॅरो बीम क्रिएट होतो. ओके, दिस नॅरो बीम ऑफ अल्फा पार्टिकल इज इन्सिडेंट ऑन ए व्हेरी थिन गोल्ड फॉइल आणि त्याचा थिकनेस किती असतो बघा? 2.1 इंटू 10⁻⁻7 मीटर एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा अप्रॉक्सिमेटली 10⁻⁸ मीटर. when alpha particle are incident on this thin gold foil, they are scattered. ओके, म्हणजे त्याच्या ऍटमवर आदळणार आणि ते काय ऍटमवर आदळल्यानंतर काय होणार? डिफरंट डायरेक्शन ते रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर होणार आहेत. लक्षात घ्या. विच आर डिटेक्टेड बाय अ डिटेक्टर. आता डिटेक्टर म्हणजे बेसिकली काय असतं? झिंक सल्फाईड स्क्रीन असतं, ZNS स्क्रीन अलॉंग विथ अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला झिंक सल्फाईड स्क्रीनवर स्किंटिलेशन्स दिसतात. कारण स्कॅटर्ड अल्फा पार्टिकल ज्यावेळी ZNS स्क्रीनवर इन्सिडेंट होतात त्यावेळी काय होतात? स्पार्क क्रिएट होतात किंवा स्किंटिलेशन्स प्रोड्यूस होतात. ओके,